संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडी कडून आरोपपत्र दाखल, खंडणी आणि अॅट्रॉसिटी प्रकरणात देखील दोषारोपपत्र दाखल। मसाजोग प्रकरणामध्ये दाखल केलेलं आरोपपत्र हे आरोपीला सोडवण्यासाठीच प्रकाश आंबेडकर यांचा आरोप। मसाजोग प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल केल्यानंतर सुरेश धस यांनी मानले मुख्यमंत्री आणि एसआयटी प्रमुख बसवराज तेली यांचे आभार। आता आरोपींना जामीन सुद्धा मागता येणार नाही, धस यांचं वक्तव्य। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी एवढी घाई का केली? खासदार बजरंग सोनावणे यांचा सवाल। उज्ज्वल निकम यांची नियुक्ती संशयास्पद असून आरोपी फरार आहे, मग चार्जशीट कशी दाखल केली? सोनावणे यांचा सवाल। अनेक महिन्यांपासून रिंगाळलेला महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर करावा, सुप्रिया सुळेंची पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून तपासाची गती वाढवण्यासाठी मागणी केली होती आणि यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नींनी मानले सुळेंचे आभार। गुंडासोबत बसून संजय राऊत पत्रकार परिषद घ्यायचे, मंत्री नितेश राणे यांचा आरोप। महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठाकरेंच्या घरी किती गुंड येऊन राहायचे हे सांगू का? राणेंचा राऊतांना थेट इशारा। नरेंद्राचार्य महाराजांबद्दल बोलण्याची विजय वडेट्टीवार यांची पात्रता नाही, मंत्री नितेश राणे यांचा हल्लाबोल। वडेट्टीवारांनी पगार आहे तेवढंच बोला, नाहीतर महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल, राणेंचा इशारा। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपीला पकडण्यासाठी 100 पोलिसांचा ताफा शिरूरच्या गुनाड गावामध्ये दाखल। उसाच्या शेतामध्ये जाऊन पोलीस करणार कोम्बिंग ऑपरेशन। स्वारगेट बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी पोलिसांचा कसून प्रयत्न सुरू। शिरूरमध्ये पोलिसांकडून ड्रोन इमेजिंग सुरू। आरोपी उसाच्या शेतात लपला असल्याची प्रत्यक्षदर्शींची शंका। पुणे बलात्कार प्रकरणामधील आरोपी दत्तात्रय गाडेचा शिरूरच्या साळुंके फार्म हाऊस परिसरामध्ये पोलिसांकडून शोध सुरू। आरोपी याच परिसरात लपल्याची पोलिसांना माहिती। पुण्याची घटना धक्कादायक या विषयावरती राष्ट्रीय महिला आयोगाकडून सुमोटो याचिका दाखल। राज्याच्या पोलीस महासंचालकांना या संदर्भातली पत्र पाठवल्याची महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भाजपचे नेत्या विजया रहाटकर यांची माहिती। भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी घेतली परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट। स्वारगेट बलात्कार घटनेनंतर महिला सुरक्षेसंदर्भात सरनाईक यांच्यासोबत चर्चा केल्याची चित्रा वाघ यांची माहिती। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करणार आहेत का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या रोहिणी खडसे यांचा संतप्त सवाल। केवळ प्रतिक्रिया दिली म्हणजे काम संपलं असं होत नाही, खडसेंचा रुपाली चाकणकर यांच्यावरती निशाणा। महामंडळाच्या बसेसमध्ये जीपीएस सीसीटीव्ही अनिवार्य, तर एआयचा वापर करून सर्व बस स्थानकामध्ये सुधारणा करणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। पुणे बलात्कार प्रकरणानंतर परिवहन विभागाला आली जाग, बंद पडलेल्या बसेस आणि इतर गाड्या 15 एप्रिलपर्यंत भंगारमध्ये काढणार, प्रताप सरनाईक यांची माहिती। मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या माणसाला सुद्धा देवेंद्र फडणवीस सोडणार नाहीत, स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। महिला सुरक्षेला सरकारचं प्राधान्य, चित्रा वाघ यांचं विधान। स्वारगेट बलात्कार प्रकरणावरती बोलण्यास मंत्री चंद्रकांत पाटील यांचा नकार। पत्रकारांच्या समोर हात जोडत मंत्री चंद्रकांत पाटील सोलापुरातून पुढच्या दौऱ्यास निघाले। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचं वादग्रस्त वक्तव्य। अशा घटना देशामध्ये घडतच असतात, गुन्हेगारी वृत्ती प्रत्येक ठिकाणी असतेच, सावकारे यांची वादग्रस्त प्रतिक्रिया। पुणे बलात्कार आणि हॉटेल मालकावरील हल्ल्यासारख्या घटना रोखण्यासाठी एन्काउंटर स्क्वॉड परत आणण्याची वेळ, अशा लोकांना समाजात ठेवणं योग्य नाही, आमदार निलेश राणे यांची प्रतिक्रिया। स्वारगेट बलात्कार प्रकरणामध्ये पोलिसांनी आरोपीला अटक केल्यानंतर त्याचा मोबाईल जप्त करायला हवा, माजी आमदार अशोक पवार यांची सरकारकडे मागणी। तसंच आरोपीनं कुणासाठी उज्जैन यात्रेचं आयोजन केलं हे समोर यायला हवं, अशोक पवार यांचं विधान। छत्रपती संभाजीनगरमधील सिडको बस स्थानकाची पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पाहणी। यावेळी बस स्थानक परिसरातील पोलीस चौकीमध्ये एकही कर्मचारी हजर नसल्यानं संबंधितांवरती तात्काळ कारवाई करण्याचे शिरसाट यांचे आदेश। खराब रस्त्यांवरती लावल्या जाणाऱ्या टोल टॅक्सवरती जम्मू काश्मीर उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त। रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत 100% टोल वसूल करता येणार नाही, टोल प्लाझा हटवण्याचे देखील न्यायालयाचे आदेश।
सोलापूर विभागातून धावणाऱ्या 7 एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल. सीएसएमटी रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाच्या कामामुळे सिद्धेश्वर आणि हॉस्पेट एक्सप्रेस मुंबईच्या ऐवजी पुण्यापर्यंतच धावणार. विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून पश्चिम रेल्वेनं केला 1,72,00,000चा दंड वसूल. विना तिकीट प्रवास करणाऱ्यांना चाप बसवण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कची तिकीट तपासणी मोहीम तीव्र. मुंबईत पारा वाढल्यानं नागरिकांच्या अंगाची काहिली. कुलाब्यामध्ये 35 तर सांताक्रूजमध्ये 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. ठाण्याचा पारा थेट 39 अंश सेल्सिअस. म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम सुद्धा मांडणार. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यामध्ये वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यामध्ये. दर्गा प्रकरणावरती शांततेनं तोडगा काढणं गरजेचं. दर्गा शिष्टमंडळानं भेट घेतल्यानंतर भुजबळांची प्रतिक्रिया. दोन्ही बाजूंना समजावून सांगितलं असून अनधिकृत काही असेल तर कारवाई झालीच पाहिजे. भुजबळांची प्रतिक्रिया. नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील जनजीवन सुरळीत. धार्मिक स्थळावरील कारवाईवरून होतं तणावाचं वातावरण. सलग 3 ते 4 दिवसांच्या कडक पोलीस बंदोबस्तानंतर परिसरातील रस्ते आणि दुकानं सुद्धा खुली. नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडला. 12वीच्या पेपरमध्ये स्वतःच्या मुलाला कॉपी पुरवत असल्याची माहिती. पाथर्डी तालुक्यातील तनापूरवाडी परीक्षा केंद्रावरची घटना. मावळ तालुक्यामधील मूलभूत प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक. रस्ते, पाणी योजना आणि आरोग्य केंद्राची कामं तातडीनं मार्गी लावण्याच्या अजित पवारांच्या सूचना. नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र कुंभमेळा प्राधिकरण निर्माण करा. मुख्यमंत्र्यांचे निर्देश. तसंच हा डिजिटल टेक्नॉलॉजी कुंभ म्हणून ओळखला जावा यासाठी नियोजन करा. फडणवीसांच्या सूचना. उल्हासनगरमध्ये गटाराच्या पाण्यामध्ये भाजी धुण्याचा किळसवाणा प्रकार समोर. खेमाणी मार्केट परिसरातली घटना. महानगरपालिकेचा आरोग्य विभागानं भाजीवाल्यावरती कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी. गडचिरोली जिल्ह्यामधल्या देसाईगंज शहरामध्ये अतिक्रमण हटाव मोहीम. मुख्य रस्त्यावरती अतिक्रमण वाढल्यामुळे पालिकेचा अतिक्रमणावरती गोंधळ. अनेकांच्या पक्क्या बांधकामावरती कारवाई. नाशकामधील 32 शेतकऱ्यांचा स्पेनचा दौरा. सह्याद्री फार्म्स प्रोड्युसर कंपनी आणि मॅग्नेट यांच्या माध्यमामधून अभ्यास दौरा. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह सह्याद्री फार्मचे चेअरमनही दौऱ्यामध्ये सहभागी. हिंगोलीच्या येळेगाव सोळंके येथील भीषण पाणी टंचाई. पाणी पुरवठ्याच्या 2 योजना असूनही नळाला पाणी नाही. नागरिकांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण. संतप्त गावकऱ्यांचं पाण्याच्या जलकुंभावरती जळत आंदोलन. नागपूर शहरात आज रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीसाठी OCW आणि महानगरपालिकेचा निर्णय. परभणीमध्ये 10 वर्षीय मुलीवरील अत्याचार प्रकरण. पीडितेचे नातेवाईक आक्रमक. पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये नातेवाईकांचं ठिय्या आंदोलन. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आक्रमक पवित्रा. अहिल्यानगर जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समोर ठेकेदारांचं आंदोलन. 1,500 कोटी रुपयांची थकीत बिल ही तात्काळ मिळावीत. बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाची आंदोलनाद्वारे मागणी. पालघरमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून कासा वनक्षेत्र कार्यालयावरती धडक मोर्चा. वन दाव्यांसंदर्भात विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. भांडूपमध्ये संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेनेचं आंदोलन. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद. राऊतांच्या फोटोला जोडे मारत महिलांची निदर्शनं. शिंदेंच्या शिवसेनेचं संजय राऊतांच्या विरोधामध्ये आंदोलन. नीलम गोऱ्हे यांच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत धमकी प्रकरणामध्ये आरोपी प्रशांत कोरटकर अजूनही फरार. या प्रकरणामध्ये मराठा आंदोलकांनी नागपूरच्या बेलत रोडी पोलीस स्टेशनमध्ये घेतली वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट. कोल्हापूरमध्ये प्रशांत कोरटकर यांच्या विरोधात इंडिया आघाडीची निदर्शनं. शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या विरोधात कारवाईची मागणी. खासदार शाहू महाराजांची देखील निदर्शनाच्या वेळी उपस्थित. शिंदेंच्या शिवसेनेचे ऑपरेशन टायगर सुरूच. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुजित लिंचेकर यांनी ठाकरेंच्या सेनेला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केला प्रवेश.
वाढवण बंदर विकास आराखड्याच्या संदर्भात मत्स्य व्यवसाय आणि बंदर मंत्री नितेश राणे यांनी घेतली बैठक। वाढवण बंदरातून तयार होणारे रोजगार स्थानिकांनाच मिळावे, राणेंच्या अधिकाऱ्यांना सूचना। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार राजू खरे यांचा बेकायदा वाळू उपसा करून सत्ताधारी आमदारांवरती निशाणा। सत्ताधारी आमदार वाळू उपसा बंद करू शकत नाहीत का? पंढरपूरमध्ये बोलत असताना खरे यांचा सवाल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।